25,20,000 जवळपास 97% कॅश आम्ही रिकव्हर केलेली आहे. साधारणपणे 100हून अधिक जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासलेले होते. पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती आणि यानंतर आता पोलिसांकडून याबाबतचा तपास करून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातच याबाबतची काय नेमकी घटना होती माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत परिमंडळ 2चे उपायुक्त मिलिंद मोहिते सर आहेत. सर, नेमकी काय घटना होती आणि काय आपण कारवाई केलेली? 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता धनकवडीमध्ये 26 लाख रुपयाची कॅश लुटली गेलेली आहे अशी एक न्यूज आम्हाला मिळालेली होती. त्यानंतर लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपास पथक टीम त्या ठिकाणी व्हिजिट केली, थोडासा माग घेतला आणि CCTV सुद्धा काय आम्हाला मिळालेले होते. ते CCTV खूपच अस्पष्ट होते. ते क्लिअर केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही मुलं जी आहेत ही गोकुळनगर परिसरातली आहेत आणि लगेचच आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली, आरोपींचा शोध घेतला आणि 48 तासामध्ये आरोपीसहित संपूर्ण कॅश सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली होती. संपूर्ण आरोपी आमच्या ताब्यातमध्ये आहेत. आज त्यांची पोलीस कस्टडी संपत आहे आणि ह्या आरोपींनी केलेलं कृत्य हे कर्जबाजारीपणाला वैतागून केलेलं होतं असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. सर, यामधले जे आरोपी आहेत तर त्यांचं काय आहे बॅकग्राऊंड, ते काय काम करतात आणि त्यांच्यावर आधीचे काही गुन्हे वगैरे आहेत का दाखल? आरोपीवरती यापूर्वी कोणतेही गुन्हे नाहीत. त्यातला एक आरोपी हा ज्यांची कॅश लुटली त्यांच्याच कार्यालयामध्ये काम करत होता आणि त्यांनी ही सगळी टीप पुढे दिलेली होती. या सगळ्यामध्ये आता आरोपींकडून तपासामध्ये काय काय हे समजलेलं आहे आणि साधारण किती CCTV फुटेजच्या माध्यमातून आपण याचा सगळ्याचा तपास घेतला? नाही, याच्यामध्ये आम्ही भरपूर CCTV तपासलेले होते. सगळे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक आम्ही तपासलेली होती. त्यातूनच त्यांचे फोटो अधिक आम्ही क्लिअर करत गेलो. साधारणपणे 100हून अधिक जास्त CCTV कॅमेरे तपासलेले होते. आता त्यांच्याकडून काय काय मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे? 26 लाखापैकी जवळपास 25,20,000 जवळपास 97% कॅश आम्ही रिकव्हर केलेली आहे. सर, कर्जबाजारी म्हणालात तुम्ही, नेमकं कशा प्रकारचं कर्ज घेतलेलं यांनी आणि ते हे करण्यासाठी ही चोरी केली होती? त्याचा जो प्रमुख सूत्रधार आहे साई वैराट म्हणून, तो कर्जबाजारी होता आणि त्यांनी त्याच्या मित्रांना तयार केलेलं होतं की तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला पण काहीतरी मदत करेल. तर या सगळ्या संदर्भामध्ये आता 4 आरोपींना ताब्यात घेऊन सगळा मुद्देमाल जो आहे तो सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.